न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून हजेरी लावली। यावेळेला आम्ही स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांच्या दुष्काळाच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं। आचारसंहितेपूर्वीच आम्ही दुष्काळाचं नियोजन केलंय, प्रशासनाला योग्य ते अधिकार दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। त्यांच्याशी संवाद साधलाय न्यूज 18 लोकमतचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी। राजकारण चालू आहे, आता निवडणुका आहेत, पण तुम्हाला वाटत नाही महाराष्ट्रात एवढा मोठा दुष्काळ आहे त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे? ते मुद्देच नाही आहेत। दुष्काळाकडे बिलकुल दुर्लक्ष नाही आहे। किंबहुना सरकार म्हणून आम्हालाही माहिती होतं की आचारसंहितेच्या काळामध्ये आपल्याला निर्णय करता येणार नाही, आणि म्हणून आम्ही सगळे निर्णय घेऊन टाकले। चारा छावण्या उघडायचे सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देऊन टाकले। 300च्या वर जनावर झालं की चारा छावणी उघडता येईल हा निर्णय आम्ही करून दिला। पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे अधिकार तहसीलदारापर्यंत आम्ही देऊन टाकले, त्याचे देखील निकष आम्ही ठरवून दिले। जे शेतकऱ्यांना थेट अनुदान आपल्याला दुष्काळात द्यावं लागतं, साधारणपणे हे अनुदान आपण जून जुलैमध्ये देतो। आम्हाला माहिती होतं की पुन्हा हे आचारसंहितेमुळे याला उशीर होईल। आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला, जानेवारीत सगळं ते मिळवलं, फेब्रुवारीत त्याचं वाटप सुरू केलं। 82 लाख शेतकऱ्यांपैकी जवळजवळ 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान चाललं गेलं। उर्वरित जे राहिला ते त्या खात्यांचा प्रॉब्लेम आहे, किंवा काही ठिकाणी दरवेळेस हा प्रॉब्लेम येतो की एका शेतीवर 4 लोकांची नावं असतात, त्यामुळे त्यांचं संमतीपत्र घ्यावं लागतं। या गोष्टी चाललेल्या आहेत, त्यामुळे दुष्काळाची सगळी तयारी आम्ही केलेली आहे। ही खरं आहे, दुष्काळाची तीव्रता मोठी आहे, पण त्यासोबत त्याकरता यंत्रणा सगळी उभारलेली आहे, सगळा निधी त्याला दिलेला आहे, त्यामुळे ती यंत्रणा काम करते आहे। मी तर परवा जालन्याला माझं भाषण झालं, तर त्याही ठिकाणी मी कार्यकर्त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपल्याला मतं मागायची आहेत, पण दुष्काळ विसरू नका। दुष्काळाच्या उपाययोजना लोकांपर्यंत पोचतायत की नाही बघा। त्या पोचत नसतील तर आचारसंहिता असली तरी प्रशासनापर्यंत लोकांची दुःख पोचवण्याचा अधिकार आपला कोणी काढलेला नाही आहे। त्यामुळे ते बघा, जिथे उपाययोजना होत नसतील तिथले तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, यांना भेटून एक साधं निवेदन द्या, त्याचं राजकीय भांडवल करू नका। त्यामुळे आमचं पूर्ण लक्ष या दुष्काळाकडे आहे। हा दुष्काळ गंभीर आहे, हा भीषण आहे, आणि राजकारण न करता याचा सामना आपण केला पाहिजे। काजू म्हटलं ना की डोळ्यापुढे येतं कोकण, मात्र 48°C पर्यंत तापमान असणाऱ्या आपल्या विदर्भातल्या अकोल्यात सुद्धा काजू उत्पादन करण्याचा एक अभिनव प्रयोग द्वारकादास चांडक यांनी करून दाखवलाय। त्यांच्या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी आपण अकोल्यात जाऊयात। काजूसाठी दमट आणि थंड हवामान आवश्यक असतं, मात्र विदर्भातल्या तप्त उन्हातही काजूचं पीक यशस्वी झाल्याचं पाहून द्वारकादास चांडक यांना आनंद झालाय। त्यांनी आपल्या शेतात काजूची फक्त 5 झाडं लावली आणि ती यशस्वीरित्या मोठी केली आहे। आज या काजूंना फळं लागली आहेत। अवघ्या 3 वर्षात त्यांना हे यश मिळालंय। मी कोकणला गेलो होतो आम्ही आंबे आणायला, तिथं मला काजू दिसले। म्हटलं आपल्याला हे सक्सेस करायचे, काही झालं तरी। 5 झाडं मी कमीत कमी आणले तिथून, आणि पहिल्याच वर्षी मला 25 ते 30 काजू लागले। त्याच्यानंतर माझा छंद काजूमध्येच गेला। आज कमीत कमी मी 10 किलो काजू काढणार, इतके मोठे झाडं झाले। पूर्ण ऑर्गॅनिक त्याच्यावर चालू आहे माझी प्रतिक्रिया, आणि मी दर दुसऱ्या दिवशी शेतीवर हे सगळे पीक पाहण्याकरता येतच असतो। द्वारकादास चांडक हे अकोल्यातले उद्योजक आणि प्रयोगशील शेतकरी। अकोल्यातल्या कुंभारी गावात त्यांची 18 एकर शेती आहे। त्यांच्याकडे केशर आंबा आणि डाळिंबाची फळशेती सुद्धा, पण यासोबतच त्यांनी कोकणातून आणलेल्या काजू झाडांची शेती देखील अगदी यशस्वीरित्या केली आहे। शेती 18 ते 19 एकर आहे, आणि महत्त्वाचे 2 पीक आहेत, एक डाळिंब आणि केशर आंब। डाळिंब आहे 3000, केशर आंबा आहे 2500। हे 2 महत्त्वाचे पीक आहेत। त्यात काय किती उत्पन्न निघून जाते तुमचं? अजून हे 3रं वर्ष आहे। खरं पीक 5 वर्षानंतर माहीत पडते, पण खर्च पाणी निघून राहिला, बाकी काही आम्हाला वाचून येत। चांडक यांनी या झाडांना जगवण्याकरता सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला। यासाठी देशी गाईचं गोमूत्र, शेणखत, लिंबोळी अर्क आणि गांडूळ खताचा वापर केलाय। ही माझी पूर्ण शेती ऑर्गॅनिक। तुम्ही इथून फुले इथून घेऊन गेले देवाला वाहायला, तर तो फुलही ऑर्गॅनिकच राहणार आहे, याचा मतलब तुम्ही समजून घ्या। बरं, याच्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना करता ऑर्गॅनिक करायसाठी? काय ऑर्गॅनिक आम्ही जास्तीत जास्त शेणखत,
गांडूळ, गाईचं गोमूत्र आणि स्लहरी बनवतो आणि केक राहते, जे निंबोळी ढेप राहते, याचा आमचा जास्त वापर राहतो. द्वारकादास चांडक हे कोकणातील काजूच्या प्रयोगावरच थांबले नाहीत, तर त्यांनी काश्मीरवरून सफरचंदाची 10 झाडं आणून लावली आहेत. चांडक आता सफरचंद जगवण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. आता आम्ही सफरचंदचे 10 झाडं लावले. ते आम्ही तिकडून घेऊन आलो आम्ही 10 झाड. त्याच्यातले 4-5 झाडं गेले असतील, काश्मीरमधून आणले आणि कमीत कमी 5 ते 6 झाड जगलेले आहेत. ते तुम्हाला दाखवू शकतो आम्ही. आता त्याच्यावर प्रतिक्रिया चालू आहे आमची. ते सक्सेस होतात नाही होतात पुढची गोष्ट आहे, पण आत्तापासून त्याचे झाडं आम्हाला कमीत कमी 50-50 पानावर आलेला आहे. प्रत्येक पिकाला एका विशिष्ट वातावरणाची आवश्यकता असते. काजू पिकाकरता दमट आणि थंड हवामान आवश्यक असतं आणि त्यामुळे अकोल्यासारख्या उष्ण कटिबद्धातल्या या भागात काजूचं पीक येऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना याची व्यावसायिक लागवड करणं शक्य नसल्याचं अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या तज्ज्ञांचा सल्ला आहे. या पिकाला कमीत कमी 60% वर जर आर्द्रता असली तर या पिकाची चांगल्या प्रकारे प्रतीचं पीक आपण घेऊ शकतो. आणि ह्या 2 मुख्य अडचणी, त्याशिवाय जमिनी, आपली ही जमीन थोडीशी अल्कली टाईपची आहे, म्हणजे त्याला थोडीशी आम्लयुक्त जमीन असं लागते. आणि ह्या 2-3 कारणामुळे अकोला आणि आसपासच्या भागामध्ये व्यापारी तत्वावर काजू फळपीक लागवड व्यापारी तत्वावर, तसं तुमचे 2, 4, 5, 10 झाडं जर तुम्ही लावले तर ते होऊ शकतील, होणार नाही असं नाही, पण व्यापारी तत्वावर आर्थिकदृष्ट्या याचे लागवड करणे योग्य राहणार नाही असं मला वाटतं. कृषी तज्ज्ञ आणि कृषी विद्यापीठाचं म्हणणं जरी बरोबर असलं तरी चांडक यांनी मात्र काजू लागवडीचा प्रयोग यशस्वी करून संशोधक आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना धक्काच दिलाय. त्यामुळे कृषी विद्यापीठातल्या तज्ज्ञांनी यावर सविस्तर संशोधन करण्याची गरज आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. शेतीवर येणाऱ्या संकटांची संख्या कमी होत नसताना यंदा मजुरांनी मजुरीचे दर वाढवलेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढच्या काही संकटांमध्ये आणखीनच भर पडले. मराठवाड्यामध्ये सालगडी वर्षासाठी हजारोंच्या आकड्यातून लाखोंच्या आकड्यामध्ये पॅकेजची मागणी करू लागलेत. त्यामुळे शेतकरी सालगडी ठेवावा की नको याबद्दल बुचकळ्यातच पडलेत. होळी संपली की शेतशिवारात सालगड्यांच्या नव्या वर्षाची आणि शेतीच्या हिशोबाची सुरुवात होते. सध्या मराठवाड्यामध्ये दुष्काळ असूनही मालक आणि सालगडी शिवारात अशा पद्धतीनं हिशोब करायला आणि सालाची रक्कम ठरवायला बसताना पाहायला मिळत आहे. दुष्काळ, नापिकी यानं संकटात आलेला शेतकरी सालगड्याचं पॅकेज ठरवताना पुरता चक्रावून गेलाय. सालगडी राहणारे मजूर मात्र दुष्काळ, नापिकी, बाजारात मालाचा होणारा बेभाव याचा विचार न करता आपल्या श्रमाची किंमत वाजवून घेताना दिसतायत. 80,000 रुपये साल होते, तरी यावर्षी मालकाला म्हणलो की मला यावर्षी साल तुम्ही वाढवून द्या, तर मालक म्हणाले नाही. तरी मी त्यांना म्हणलो की मला 1 लाख रुपये साल द्या, तर ते म्हणले बाबा मला काय ते पडतळ खाईनात. तर मग मी सगळे माणसाला जमा केले, तर ते माणसं बैठक बसली, तर ते म्हणले बाबा मग राजी झाले 1 लाख रुपये साल देऊ तुला. मला मागच्या वर्षी 80,000 रुपये साल होतं. मालकानं मला 1 लाख रुपये साल देवा. मालक म्हणले माल होईना, मला साल परवडणं. मालकानं मी गडी 2-4 जमा केले, मग बैठक भरवली. मालकानं मला 1 लाख रुपये साल दिलं. मी मालकाच्या शेतात काम करीत आहे. गेल्या वर्षीच्या रकमेत सालगड्यांनी तब्बल 20 ते 30% वाढ केल्यानं अनेक शेतकरी यंदा सालगडी कमी करण्याच्या मानसिकतेत आहेत. सालगडी आणि मालकांच्या बैठका तर होत आहेत, पण वर्षाचा व्यवहार मात्र जमेना झालाय. सालगड्यांनी आपल्या किमती वाढवल्यानं अनेक शेतांमध्ये सालाच्या सुपाऱ्या फुटतायत, पण अपुऱ्या. जिथं 2 सालगडी होते तिथं आता एकच ठेवायचा विचार मात्र पक्का होताना दिसतोय. दरवर्षी आमच्याकडे 2 गडी राहतात. त्या 80,000 रुपये साल राहते दरवर्षी. यावर्षी 1 लाख रुपये मागायले, म्हणून मी 1 गडी बंद केला आणि एका गड्याला 1 लाख रुपये साल दिलं. आणि मी स्वतः शेतात काम करतो. 10 एकर जमीन आहे. मला 20 एकर शेती. आतापर्यंत 3 गडी आम्हाला 80,000 रुपये सालाप्रमाणे आहेत. आता ते गुढीपाडव्याच्या हिशोबात
ते 1 लाख रुपये मागायलेत, आपल्याला परवडत नाही. शेती नापिकी द्यायली त्या नापिकीला आम्हाला पुढं जाता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही 1 लाख रुपये मागायले एकच गडी लावून 1 लाख रुपये लावून मी त्या गड्यासोबत मी काम करीत आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला सालगड्याचं साल पक्क करून त्याच्याकडून शेतात नांगरणी करून घेतली जाते. त्याला वर्षभराचं धान्य दिलं जातं. तशी मराठवाड्यातली परंपरा आहे. पण यंदा सालगड्यांनी महागाई वाढवल्यानं शेतकरी शेती कशी कसायची या चिंतेत सापडलाय. त्यालाही याच दिवशी त्याचा पूर्ण वर्षभराचा जो ठराव असतो तो यावर्षी करायचा. त्याच्या हाताने सुपारी फोडून घ्यायची आणि वर्षभर त्याच्याकडून काम करून घ्यायचं. अशी या गुढीपाडव्यापासून सुरुवात असते. कमी अधिक परिस्थितीनुसार पाण्याची परिस्थिती सगळीकडेच भयंकर असल्यामुळे सालकऱ्यांची मात्र यावर्षी किंमत बऱ्यापैकी वाढलेली आहे. गेल्या वर्षी 80,000 असलेला सालदार यावर्षी 1 लाख रुपये मागतोय आणि 1 लाख रुपयाची सुपारी यावर्षी फुटलेली आहे. आणि पाडव्याच्या दिवशी आजच एक तास काढत असतो शेतामध्ये त्या गड्याच्या हातून आणि वर्षभर मग ह्या कामाची सुरुवात गडी पूर्णता करत असतो. असा हा गुढीपाडवा सण म्हणजे शेतीतला महत्त्वाचा नवीन वर्षाचा पहिला दिवस. अनेक शेतकऱ्यांनी सालगडी लावण्यापेक्षा जमिनी ठोक्यानं देण्यास सुरुवात केली आहे. एकूणच शेतीचा उत्पादन खर्च वाढल्यानं शेतकरी यंदा पण मेटाकुटीला येणार हे नक्की आहे. त्यामुळे सालगड्यांनो, नापिकी दुष्काळाच्या काळात जरा दमानं घ्या असंच म्हणायची वेळ आली आहे. सालगड्याच्या वाढलेल्या पॅकेजमुळे यावर्षी गुढीपाडव्याला होणारी पुरणपोळी ही शेतकऱ्यांना कडू जाणार आहे. दुष्काळ, कर्जबाजारीपणामुळे अगोदरच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना सालगडीचे वाढलेले दर हे परवडत नाही आहे. अनेक शेतकरी सालगडी कमी करत आहेत, तर काही शेतकरी जे आहेत ते स्वतः शेतामध्ये राबणार आहेत. कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. तिकडे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात झाली. गावोगावी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या घरपर्यंत पोहोचून गाठीभेटी घेत आहेत. मात्र प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना एका वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागतोय आणि अडचण इतकी मोठी आहे की त्याचं समाधान तरी सध्या कुठल्याच राजकीय पक्षाकडे नाही. इथला गदारोळ पाहून तुम्हाला कसला तरी वाद सुरू आहे असं वाटेल, मात्र हा वाद नाही, संवाद आहे लोकसभेचा प्रचार करायला आलेले कार्यकर्ते आणि मतदारांमधला. हिंगोलीत प्रचाराला जाणाऱ्या प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला जनतेचा एकच सवाल असतो, मात्र त्याचं उत्तर ना नेत्यांकडे आहे ना कार्यकर्त्यांकडे. इलेक्शनाच्या अगोदर पाण्याची मागणी आमची पूर्ण झाली पाहिजे. पाणी आहे, बेरोजगारी आहे, या विविध प्रत्येक मतदाराचा प्रश्न आहे पाण्याचा. विकत घेऊन पाणी प्यायला, कारण हिंगोलीत तीव्र पाणी टंचाई आहे आणि लोकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. आम्हाला पाणी पियाला येणं पाणी देवा, आम्ही मत द्यायला काय हरकत नाही आमचं, पण आम्हाला पियाला पाणी पाहिजे. मतदारसंघ आहे त्याला आम्ही एक सूचना करायलो की अगोदर पाणी आणि नंतर मत. अगोदर आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे, आम्हाला पियाला पाणी नाही. ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणुका आल्यानं पाणी टंचाईबाबत लोकांच्या भावना अधिक तीव्र आहेत. नेते प्रचाराला गावात जात आहेत, मात्र गावात माणसंच नाहीत. घराला कुलूप लावून गावकरी पाण्यासाठी भटकंती करतायत आणि गावात मात्र शुकशुकाट. एकीकडे लोकसभेच्या प्रचारासाठी विविध पक्षाचे कार्यकर्ते गावात येत आहेत, मात्र गावात असलेल्या पाणी टंचाईमुळे मतदार हे गावाबाहेर जात आहेत. या ठिकाणी अनेक घरांना कुलूप असून कार्यकर्त्यांना मतदार सुद्धा भेटत नाहीये. ही परिस्थिती हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहे. या तीव्र पाणी टंचाईत प्रचार सुरू झाल्यानं उमेदवार आणि कार्यकर्त्यांना पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. तुम्ही पक्षाबद्दल आणि देशभरातलं काही सांगू नका, आमचा पाणी प्रश्न कधी सोडवता ते सांगा, या प्रश्नानं उमेदवार बुचकळ्यात पडलेत. मतदान मागा येतात, प्रत्येक तुमचे कामं तुम्ही कामयाब करून घेता, पण आमच्या गोरीबारी पाहत नाही. आमचे सून वार लेख प्रत्येक गावाला पाण्याला इकडं तिकडं या इरिले त्या इरिले हापशिले प्रत्येकाच्या बोरले जातं, पण पाणी कोणी देऊ शकत नाही. आमची लई त्यांच्या या गावाले फक्त तुम्ही कामं धरता जवळ की आमचे मतदान द्या. फक्त मतदान झालंय की तुम्ही कोण आमच्या आम्ही कोण तुमचे एवढं तुम्ही हे करून घेता, बाकी काही नाही. गोरगरिबाकडे काही लक्ष देत नसतं. आम्हाला 300 रुपयाचा 1000 लिटर पाणी घ्यावं लागतं.
आणि प्यायला पण पाणी बिस्लरी घेणं लागते, ते 20 रुपये लिटर नाशी घेणं लागते. सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे. उन्हाचं असं तापमान वाढलेलं आहे. लेकरं बाळं घेऊन आम्हाला पाण्याला जाणं लागते, वन भटकणं लागते. जवळपास विहिरी पण नाही आहेत. फक्त हात जोडून येतात, आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा, आणि आमच्याकडे कोणीच पाहत नाही. रोजचं 500 रुपयाचं आम्हाला पाणी भरायला लागते. कुठे विहिरीवर पाणी भरायला जाता येत नाही, दिसत नाही डोळ्याने, काय नाही, झांबला लागते. इकडे तिकडे वेळेवर पाणी गवसत नाही, पाणी देत नाही तिकत. पैसा देऊन आमची परेशान लय आहे. मग आम्हाला पाणी द्या तर आम्ही मत देऊ तुम्हाला. पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवू असं आश्वासन देत नेते मंडळी मात्र वेळ मारून नेत आहेत. तुमच्या गावात घेऊन येईल, त्यांना हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडू. आताचे जे उमेदवार आहेत, जे काँग्रेसकडून आहेत, मला त्यांनाही प्रश्न विचारायचे साहेब, की या भागातल्या अडचणीची जाण तुम्हाला आधी पण होती, आताच्या खासदारांना पण होती, पण यांनी काय या ठिकाणी जे वेळ आणलेली ना, या ठिकाणी वन भटकण्याची, या महिलांना वन भटकण्याची वेळ फक्त काँग्रेसमुळे आलेली आहे. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं त्यांना, की तुम्ही जर एवढं नियोजन व्यवस्थित केलं असतं तर आज पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आणि वन भटकण्याचा प्रश्न महिलांना तयार झालाच नसता. प्यायला पाणीच नाही तर कुठली लोकशाही आणि कुठलं मतदान? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केवळ पाण्यासाठी दाही दिशा करणाऱ्या मतदारांनी हा लोकसभेचा उत्सव कसा साजरा करायचा हाही प्रश्नच आहे. कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे विविध राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तुम्हाला अर्थातच आपल्या शेतकरी राजाला सामोरं जात आहेत त्या राजकीय पक्षांचा आणि त्या उमेदवारांचा शेतकरी अजेंडा काय आहे ते आपण समजून घेतोय. आज आपण रावेरच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा शेतकरी अजेंडा काय जाणून घेऊया. रक्षा खडसे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शेती व शेतकऱ्यांसाठी काय अजेंडा आहे. इथे केंद्र सरकारच्या माध्यमातून, आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अतिशय लाभदायक योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता ह्या बजेटमध्ये जेवढेही 5 एकरच्या आतमधले शेतकरी आहेत त्यांना दरवर्षी 6,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. विविध योजना राज्य सरकारच्या आहे की जसं शेततळ आहे, मागेल त्याला अवजारे उपलब्ध होत आहे. तर अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करायचं काम सरकार करते. आणि जर मतदारसंघाच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आज सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे, कारण की सगळी बागायती शेती असल्यामुळे दिवसेंदिवस पाणी हे संपत चाललेलं आहे. त्याच्यामुळे मेगा रिचार्ज हा जो प्रकल्प आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प ह्या जिल्ह्यासाठी आहे. त्याच्यासाठी मागच्या अनेक वर्षापासून आमचे सर्व नेते आदरणीय नाथभाऊ असतील, गिरीशभाऊ असतील, आदरणीय हरिभाऊ असतील यांचे प्रयत्न सुरू आहे. आणि त्याच प्रकल्पांना आता लवकरात लवकर कशी सुरुवात होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी रक्षाताईंकडून त्यांचं मत जाणून घेतलं. आणि आता पाहूयात खास माझा शेतकरी अजेंडा. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना काय वाटतंय शेतीबद्दल तेही जाणून घेतलं आम्ही. न्यूज 18 लोकमतच्या अन्नदातामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. लोकसभेचं बिगुल वाजू लागलं आहे आणि गावागावामध्ये आता उमेदवार प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आहेत. आज आपण आहोत शिरूर तालुक्यामध्ये. शिरूर हा पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ आहे. राज्याचं या मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं आहे. खासदार शिवाजीराव आढळराव 3 वेळा निवडून या मतदारसंघातून आलेत आणि आता चौथ्यांदा तुम्ही चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. काय आहेत या भागातले प्रश्न, काय आहे शेतकऱ्यांच्या आणि शेतीचा अजेंडा तुमचा नेमका? माझ्या मतदारसंघामध्ये 60% जनता ही शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे. शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. शेतकरी शेतामध्ये राबतो, काबाड कष्ट करतो आणि त्याला उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नाही. उदाहरणार्थ हा कांद्याचा प्रश्न. कांद्याच्या उत्पादनाला 6 रुपयाच्या आसपास उत्पादन खर्च असताना बाजारामध्ये कांद्याला फक्त 2 रुपये मिळतात. म्हणून मर्यादेच्या आतच कांद्याचं उत्पादन जर ठेवलं, कांदा असेल, बटाटा असेल, लसूण असेल, टोमॅटो असेल, मर्यादित उत्पादन झालं, शॉर्टेज क्रिएट केलं तर त्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल असा माझा अनुभव आहे. अशी माझा जो अभ्यास आहे. शेतकरी स्वयंभू कष्ट करणारा आहे, फक्त त्याला शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. उदाहरणार्थ मोठ्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये गाड्यांचं प्रोडक्शन होतं. त्या प्रोडक्शन करणाऱ्या उत्पादित कंपन्यांच्या मर्जीवर असतं की गाडी केवढ्याला विकायची. तशाच प्रकारे माझ्या शेतकऱ्याला त्यांनी उत्पादित केलेला कांदा शेतकऱ्याच्या मर्जीवर असलं पाहिजे की माझ्या कांद्याची किंमत ही 8 रुपये किंवा 10 रुपये किलो असावी.
हे शेतकऱ्याच्या मनावर असावं, बाजाराच्या मनावर कारण नसावं. या भागामध्ये शेती आणि शेती रिलेटेड अनेक गोष्टी आहेत, यावरती खासदार काम करणार आहेत आणि त्यांनी हाच अजेंडा घेऊन आता शेतकऱ्यांसोबत आणि शेतीच्या हे सगळ्या प्रश्नांवरती ते या पुढच्या काळामध्ये काम करणार आहेत, लोकांपर्यंत जात आहेत आणि मतं मागण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा त्यांना या ठिकाणी फायदा होतोय. कॅमेरा पर्सन स्मिता शिंदे सह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, शिरूर. शेतकरी मित्रांनो, आज अन्नदातामध्ये इथेच थांबूयात, पण पुढचं वर्ष तुम्हा सगळ्यांना खूप छान जावो, तुमच्या हातात 4 पैसे शिल्लक राहो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या शेतीला पाणी मिळो, जेणेकरून पीकही उत्तम येईल आणि त्याला बाजारभावसुद्धा चांगला मिळेल. उद्या पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत राहा न्यूज 18 लोकमत.